नमस्कार, मी राधिका आणि राधिका's ट्रॅव्हल डायरीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आता जर पाठीमागे बघत असाल आजूबाजूला तर पूर्ण आम्ही माउंटन एरियामध्ये आहे आणि हा माउंट बेकर हा माउंटन आहे आणि इथे आम्ही एक ट्रेल करायला आलोय. खूप सुंदर ट्रेल असणार आहे. तर आम्ही चेन लेक्स अँड टेबल माउंटन्स ट्रेल हा करायला आलोय आणि आम्ही ऑलरेडी एक 5000 फूट तरी उंचावरती आलेलो आहे आणि पाठीमागे जर बघत असाल तर इथे डोंगर आहे उंच आणि त्याच्या आता जस्ट काही वेळापूर्वी सूर्योदय झालाय. आम्ही जिथे राहतो तिथून ही जागा जवळजवळ 3 तासाच्या अंतरावर आहे. ड्रायव्हिंग 3 तासाचं ड्रायव्हिंग आहे. 68 मैल आम्ही ड्राईव्ह करून आलोय. सकाळी एक 4 वाजता सुरू केलेलं आहे ड्रायव्हिंग. आम्ही 4 वाजता सुरुवात केली. त्याच्यानंतर ना आम्ही इथे आत्ता एक 7:45ला 7:30 पावणे 8ला इथे पोहोचलो. तर लांब आलेलो आहे आणि खूप वरती माउंटन वरती आलेलो आहे हा ट्रेल करण्यासाठी. आणि हा ट्रेल खरं तर खूप प्रसिद्ध ट्रेल आहे हा. म्हणजे आता फॉल सुरू होईल, उन्हाळा संपत आलाय आणि फॉल सीझन सुरू व्हायची वेळ आहे. त्याच्यामुळे हा ट्रेल खूप सुंदर आहे आणि फॉल कलर्स पण आधीमध्ये पाहायला मिळतील. आणि आता जसं जसं फॉल सुरू झालाय थोड्या दिवसांनी हिवाळा सुरू होईल तर तेव्हा असे सनी डेज वगैरे खूप कमी असतील. त्याच्यामुळे असं वातावरण लवकर नाही मिळणार. त्यामुळे आता ह्या ट्रेलला खूप गर्दी असते. आता जर पार्किंग पाहिलं तर पार्किंगमध्ये सुद्धा आता खूप गाड्या होत्या आणि खूप सिनिक असा हा ट्रेल आहे. तर चला, मी माझ्या मैत्रिणींच्या सोबत आलेली आहे, क्रांती आणि स्वाती. तर त्यांच्यासोबत हा ट्रेक करणार आहे आणि बघूयात. एलिव्हेशन जास्त नाही आहे या ट्रेलला, एक 5 ते 6 मैलचा ट्रेल मात्र आहे. चलो बघूयात आपण हा ट्रेल कसा आहे आणि आपल्याला काय काय पाहायला मिळतं या ट्रेलवर. चलो लेट्स गो. ट्रेकची सुरुवात गरमागरम चहाने. इथे जातानाच या कोणत्या तरी बेरीज आहेत. खरं या बेरी मी तर बघितल्या नाही आहेत आधी, पण या इथे आहेत जाताना. पूर्ण माउंटन रेंजमध्ये. आता शांत झाली आणि आम्ही एकदम राईट पाथ मध्ये आहे आता. चेन लेक्स. इथे या ब्लूबेरीज पण आहेत आणि या मात्र आपण खाऊ शकतो असं माझी जी मैत्रीण आली आहे सोबत स्वाती ती बोलली आहे. असला जबरदस्त व्ह्यू आत्ताच दिसतोय आणि आत्ताशी ट्रेक सुरू झालाय. खूप पण मस्त एकदम ट्रेल आहे. आणि हे झाड पूर्ण लगडलायत बेरिया झाडाला. वाव, असला जबरदस्त व्ह्यू इथे. मस्त. आणि एकदम ना इथे फॉलचे कलर्स आलेले त्या साईडला आणि कमाल व्ह्यू दिसतो यार. ट्रेलच्या सुरुवातीलाच आम्हाला खूपच जबरदस्त म्हणजे एकच नंबर मिळालाय. इतका भारी व्ह्यू दिसतोय. आणि या माझ्या मैत्रिणी आहेत क्रांती आणि स्वाती, ज्यांना तुम्ही आधीच्या पण माझ्या ट्रेकच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. तर आमचा हा जवळजवळ मला वाटतं 4था ट्रेक असणार आहे या सीझनमधला एकत्र. चलो. आणि कसलं कलरफुल दिसतंय मागे. एकदम निसर्गाची रंगपंचमी वाटते इथे लिटरली. एक नंबर ट्रेल आहे, एक नंबर. म्हणजे काय आता इतका सुंदर ट्रेल आहे. आणि ही आमच्या थँक्यू टू स्वातीने निवडलेला हा ट्रेल आहे. आम्हाला काही माहिती नाहीये, तिने फक्त सांगितलं इकडे जायचं आहे. किती लांब आहे किती मोठं आहे आम्ही काही विचार नाही केला, कारण की तिने जे ट्रेक सजेस्ट करते ते बेस्टच असतात. असला हा ट्रेल मला वाटतं सगळ्यात सुंदर असणार आहे या ट्रेकवरचा. हा फेमस आहे. म्हणजे मला असं वाटतं हा फोटोजमध्ये सुद्धा हा ट्रेल येतो जेव्हा हा ट्रेक सर्च करतो. कसलं दिसतंय हे पूर्ण. आता हा जो ट्रेल आहे हा इथे संपतोय, पण कसला ऑसम ट्रेल आहे. वाव, म्हणजे असं बेस्ट डिसिजन आहे झाला आमचा हा. ट्रेकला आलोय या. तर हा ट्रेल बहुतेक आता एक टर्न येतोय, माहिती नाही आता पुढे कसा व्ह्यू असणार आहे. पण हा जो आत्ताचा व्ह्यू आहे आता हा इथे थोड्या वेळात संपेल असं वाटतंय, कारण की पुढे वळण आहे. आता 8:45 वाजलेत, जवळजवळ पाऊण तास झालाय ट्रेक सुरू करून. चेन लेकचा इकडे या साईडला, तर या साईडने जाणार. तर इथे आहेत बोर्ड बऱ्यापैकी. इथे ना खरं हे जे कलरफुल दिसतंय आता फॉल सुरू होतो त्याच्यामुळे, आणि हे जे गवत झालंय कलरफुल हे सगळं इथलं रानटी गवतच आहे. म्हणजे डोंगरावरती येणारं जे
गवत असतं ना तसंच काहीतरी गवत आहे त्याच्या आधीमध्ये आलेलं आहे, हे डोंगरावरती आलेलं. आणि ते फॉल सुरू झाल्यामुळे कलरफुल झालं, त्याच्यामुळे इतकं सुंदर दिसतंय. तरी आत्ताशी फॉल जो आहे ना तो सुरू होतोय, अजून प्रॉपर फॉल सुरू झालेला नाही आहे. मला असं वाटतं की अजून एक 8 दिवसांनी तर हे पूर्ण कलरफुल होऊन जाईल खूप जास्त. मला वाटतं की तेव्हा इथे लोक जास्त येतील ट्रेल करण्यासाठी. आता जरा रूट बदललाय, व्ह्यू बदललाय. आता असा व्ह्यू आहे आणि इथून आपल्याला खाली जायचंय. चला, दम वगैरे लागला नाही अजून, कारण की आम्ही सरळच आपला रस्ता आहे. आणि आता हा तर उतार आहे, हा एवढा चढ नव्हता तेवढा, त्याच्यामुळे दम नाही लागला. हा इथून सुरू केलं तर हा पूर्ण एक राऊंड मारून आपण मग जिथून ट्रेक सुरू केला होता तिथे पोहोचणार आहे. म्हणून ह्याला लेक चेन लूप असं नाव आहे. आमच्यासोबत जी माझी मैत्रीण आहे स्वाती, तर हिने खूप ट्रेक्स केलेले आहेत आणि चप्प माहिती आहे तिला इथला. अशा त्याच्यामुळे खूप असा अनुभवी गाईड आहे आमच्यासोबत, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे. गोड आहेत ना? कशा आहेत? खूप छान. ब्लूबेरीज खातोय, तोडल्यात. छोट्याशा आहेत पण गोड आहेत म्हणतायत त्या, बघते कशा आहेत. वा, मस्त आहेत, खूपच टेस्टी. आपण गावाला वगैरे कसं डोंगरामध्ये गेल्यावरती करवंद वगैरे मिळतात तसंच आहे सेम. अशी झाडच आहेत. हे पाठीमागे ही जी झाडं आहेत ब्लूबेरीची आहेत. चेन लेक लूप, तर नावाप्रमाणे चेन लेक म्हणजे ह्या लूपवरून जाताना वेगवेगळ्या ह्या असे जे लेक आहे त्याची चेन आहे. म्हणजे आपल्याला हा लूप करत असताना अशी खूप सारे छोटे छोटे लेक्स लागणार आहेत. आणि कसला जबरदस्त व्ह्यू दिसतोय, इतका सुंदर व्ह्यू दिसतोय. आणि जर काहीच आवाज नाही केला तर पाण्याचा आवाज येतोय. खूप सुंदर, खूपच इतकं सुंदर आणि इतकं पीसफुल वाटतं, इतकं शांत वाटतंय. जो लेक आहे त्याच्यामध्ये पाण्याचा आवाज येतो. इथे पण एक वॉटर स्ट्रीम आहे, पाण्याचा आवाज येतो. आणि आधीमध्ये ज्या खरुताईसारखे छोटे छोटे प्राणी आहेत तिथे, चिपमुंक वगैरे असेल तर त्यांचा सुद्धा आवाज येतोय. एकदम पीसफुल वाटतंय, खूप छान हा व्ह्यू, एकदम कमाल व्ह्यू आहे, खूप सुंदर. या लेकच्या शेजारचा जो पॅच आहे हा पूर्ण रॉकी पॅच आहे हा इथला, पण तसा अवघड नाही आहे, करू शकतो. पण पूर्ण असा दगडामधून आहे, पण काय जबरदस्त कमाल व्ह्यू आहे. अशा व्ह्यूमध्ये ट्रेल करायला खरं किती वेळ करू शकतो. या लेकच्या शेजारी आम्हाला बोर्ड दिसलाय, मजामा कॅम्प्स. मजामा कॅम्प्स, इथे कॅम्प साईट पण आहेत आणि इथे कॅम्प फायर करू शकत नाही, पण इथे कॅम्प साईट पण आहे. तर इथे कॅम्प साईट वगैरे बुक करून इथे राहायला सुद्धा येतात लोक. मला दुसरा लेक लागलाय हा, आणि एकदम खूप सुंदर आहे हा सुद्धा लेक, खूपच सुंदर आहे. एक काय मग 10-15 मिनिट चाललो आणि हा लेक लागलाय. आणि ते पण शांती प्रेमात. आणि इथे सगळेजण या वॉशिंग्टनमध्ये जे नेचर आहे त्याच्या प्रेमात पडतायत परत परत लोक. आहेच आहेत नेचर असं. खरं तर असे लेक आणि असे व्ह्यूज आपल्याला ना भारतामध्ये, आपल्या उत्तर भारतामध्ये दिसतात, हिमालयामध्ये. तर हिमालयामध्ये मी हमता पास आणि केदारकांता हे ट्रेक केलेले आहेत. तर हमता पासमध्ये असे व्ह्यूज होते, असे डोंगर जे आहेत. लेक नव्हतं हमता पासमध्ये, पण जे डोंगराचे जे व्ह्यूज होते ते मात्र असे होते, खूप सुंदर. आता इथे थोडासा छोटासा ब्रेक घेतो आम्ही. आता वाजलेत 9:30. या लेकपाशी थोडा वेळ बसतो, एक 5 मिनिट, आणि मग आपण ट्रेक कंटिन्यू करूयात आपला. तिने आणलेत ना? नाही, मी का नाही टाकले माहिती का, ते असे तुटत होते म्हणून. हे जे पाणी आहे ना पूर्ण बर्फाचं पाणी आहे आणि इतकं स्वच्छ आहे, खूप क्लीन वॉटर आहे आणि थंडगार पाणी, इतकं रिफ्रेशिंग आहे आणि इतकं शांत वाटतं इथे. आणि खरं तर इथे आम्ही किती पण वेळ बसून राहू शकतो इथे, पण आपल्याला ट्रेक पूर्ण करायचा आहे आणि अजून बराच लूप राहिलेला आहे. थोड्या वेळाने आम्ही निघू, पण ही जागा भयानक आवडली आम्हाला खूप जास्त. आणि मी सुद्धा पुन्हा एकदा प्रेमात पडले वॉशिंग्टनच्या. हा इतका सुंदर लेक आहे आणि इतका सुंदर व्ह्यू दिसतोय हा. आम्ही थोडा वेळ थांबलो, आता पुढे जायचंय म्हणून आम्हाला निघावं लागतंय. पण इतका सुंदर लेक आहे, असं वाटतं इथेच बसून राहावं. आणि इतकी शांतता आहे इथे, खूपच सुंदर. आणि हा लेक पाहून लेक सेरेनची आठवण आली.
लेक सेरेन खरं तर कंपॅरिझन असं नाही, बट लेक सेरेनसुद्धा खूप सुंदर आहे. तर या साईडला जे पाणी आहे ते हिरवगार दिसतंय आणि जे आपण आधी जिथे थांबलो होतो त्या साईडने नॉर्मल कलर दिसत होता पाण्याचा आणि इथे मागे मात्र असं हिरवगार. म्हणजे आम्ही पाहत पाहत चाललोय व्ह्यू आणि नजर हटत नाही, असं प्रत्येक ठिकाणी थांबतोय आणि पाहतोय आम्ही हा लेक. फारच सुंदर आहे. वाव, इथनं इतका सुंदर व्ह्यू दिसतो. इथे आम्ही एक छान ग्रुप फोटो काढला आणि एकदम पिक्चर परफेक्ट लोकेशन आहे. चलो, पाठीमागचा लेक पाहिला दुसरा. ठीक आहे. आणि एक 5च मिनिट चाललो आणि आता मला गॉगल लागेल कोणाचं तरी. हा तिसरा लेक आहे. चेन ऑफ लेक्स म्हणजे आत्ताच्या ट्रेलमधला हा तिसरा लेक आहे. वा, मस्त आणि खूप सुंदर आहे. वाव, म्हणजे लेकवरती फोटोशूट तर झालाच पाहिजे. कोणीच रेजिस्ट नाही करत. इथले लोक सुद्धा फोटो काढतायत. जनरली इथले लोक दिसत नाहीत फोटो काढताना एवढे, पण हे लोक सुद्धा काढतायत. इतका सुंदर लेक आहे. हा लेक थोडा छोटा आहे. आधीचा लेक मोठा होता आणि व्ह्यू पण वेगळा होता. या लेकचा सुद्धा व्ह्यू वेगळा आहे आणि खूप सुंदर लेक आहे. कसा सुंदर आहे ना लेक हा. आणि तिसरा लेक आहे. आता अजून पुढे किती लेक्स आपल्याला पाहायला मिळतात ते बघूयात. इथून या साईडने पूर्ण हिरवगार दिसतंय पाणी ना ग. पूर्ण या डोंगराचं रिफ्लेक्शन येतंय. मस्त काय म्हणजे आता हे लोक, इथले सुद्धा लोक जे येत आहेत ना ट्रेक करून, आणि जो व्ह्यू बघून सगळ्यांच्या तोंडातून पहिला शब्द येतो वाव. लिटरली इतका सुंदर व्ह्यू आहे. अमेझिंग. काय व्ह्यू आहे, कमाल. म्हणजे काय, आता शब्द कमी पडत आहेत माझ्याकडे प्रत्येक वेळेला व्ह्यूसाठी. म्हणजे एकच लेक आहे. म्हणजे आता तिसऱ्या लेकमधला हा या साईडने व्ह्यू सुद्धा किती सुंदर दिसतो. आता वरून बघितलं व्ह्यू. आता ह्याच लेकच्या कडेने जात आपण पुढे जाणार आहे. आणि 2 तास झालेत खरं तर ट्रेक सुरू करून, पण असा थकवा आलेला नाही आहे काहीच. कारण की आम्ही ट्रेक तसं पाहायला गेलं तर अपोजिट साईडने चालू केलेलं आहे. म्हणजे आम्ही उतरत आलो आहे. अजून आम्ही चढाई अजून आमची चालू झालेली नाही आहे. त्यामुळे काहीच अजून थकवा जाणवत नाही आहे. मला असं वाटतं की थोड्या वेळाने शेवटचा पॅच आमचा येणार आहे चढाईचा. पण सध्या तरी छान आणि वातावरणसुद्धा खूप चांगलं आहे. ऊन आहे, जास्त गरमी नाही आहे. कारण की इथे सुद्धा जेव्हा खूप गरमीचा दिवस असतो तेव्हा जास्त वेळ ट्रेक करणं सुद्धा अवघड होऊन जातं, कारण की एवढं एक्झॉस्ट होतं. त्यात पण ऊन आहे, पण असा त्रास न होणारं ऊन आहे. थोडा सावलीमधनं ट्रेल असतो तेव्हा थोडीशी थंडी वाजते, पण चिलमध्ये असं खूप जास्त अगदी कुडकुड करणारी थंडी नाही आहे. असं एकदम आल्हाददायी वातावरणामध्ये हा ट्रेक आमचा सुरू आहे. बस पण भारी, मस्त एकदम. कितीतरी आधीच्या पण व्लॉगमध्ये म्हणलं असेल की हे निसर्गाचं वरदान आहे या राज्याला. कारण की अमेरिकेमधल्या सगळ्याच राज्यांमध्ये असं नेचर असलेलंच असं नाही आहे. म्हणजे कितीतरी आता आमचे काही फ्रेंड्स आहेत तर त्यांनी बाकीच्या राज्यांमध्ये पण राहिलेले आहेत. जसं की आता एक माझी फ्रेंड आहे, ती अल्बागा किल्ला होती. ती बोलली की तिथे तुम्हाला अशी झाडं दिसणारच नाहीत आणि लांबवर घरंसुद्धा नसतात. जिथे रेसिडेन्शियल एरिया असतो तिथे सुद्धा खूप लांब घरं असतात आणि वाळवंट एक प्रकारचं तिथे. पुन्हा फ्लोरिडामध्ये जे लोक असतात तिथे पूर्ण बीच एरिया असतो, त्याच्यामुळे सगळं सपाट असतं. असे माउंटन्स नसतातच तिथे. आणि जायचं असेल तर त्यांना 3-4 तास लॉंग ड्राईव्ह, 6 तासाची ड्राईव्ह वगैरे करून मग त्यांना एखादा माउंटन पाहायला मिळतो. तर चला आपला ट्रेक कंटिन्यू करूयात. आणि हाच लेक पाठीमागचा आणि व्ह्यू काय दिसतोय, कमाल. चलो, हाच लेक खूप मोठा आहे. आम्ही आता थोडंसं वरती चढून आलो, पण हा लेक कंटिन्यू होतोय. आणि ह्या लेकच्या पलीकडच्या साईडला लोकांनी कॅम्पिंग पण केलं आहे. लोक म्हणजे स्वतःचे टेंट वगैरे घेऊन येतात आणि राहतात निवांत इथे. आणि पलीकडच्या साईडला अजून एक लेक दिसतोय. बघूयात आता हा ट्रेल आपल्याला कुठे घेऊन जातो. थोडंसं चढून आलो आम्ही, आता पुन्हा थोडासा उतार आहे आणि मग हा ट्रेल आपल्याला असं करत जायचं आहे. आम्ही सगळ्यात आधी हा दुसरा लेक बघितला होता. हा दुसरा लेक बघून आपण तिसरा लेक बघितला. तर खरं तर हा जो तिसरा लेक आहे तर तो पाहून आम्ही तसंच सरळ पुढे गेलो. पण तो सरळ पुढे जाऊन एक तिथे कॅम्पिंग करतात लोक, किंवा मग डेड एंड आहे. मी तिथंपर्यंत गेलो आणि मग तिथे गेल्यावरती लक्षात आलं की हा डेड एंड आहे आणि लूपचा ट्रेलचा हा नाही आहे रस्ता. त्याच्यामुळे मग पुन्हा आम्ही बघितलं मॅपमध्ये व्यवस्थित रस्ता आणि
आता आम्ही बरोबर रस्त्यावर आलो आहे. हे खूप प्रसिद्ध आहे हा ट्रेल. खूप लोक आहेत आणि त्याच्यामुळे लोक कॅम्पिंगसाठी वगैरे पण आलेले आहेत. त्याच्यामुळे अशा ज्या पायवटा पण पडलेल्या आहेत त्या खूप पडलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपण अशा ब्लाइंडली नाही फॉलो करू शकत. तर आम्ही आता आमच्याकडे आहे ऑफलाईन मॅप डाउनलोड केलेला. तर आता मॅप बघून आम्ही मग आता सध्या करेक्ट पाथवरती आलेलो आहे. पण मला वाटतं आम्ही 15-20 मिनिट गेले आमचे. थोडंसं खाली गेलो, पुन्हा वरती चढून वरती आलो. तर ठीक आहे, पण बरं झालं लवकर समजलं आम्हाला की आम्ही चुकीच्या ट्रेलवर गेलेलो होते. की लेक सेरेनला जाताना सुद्धा जर तुम्ही बघितला असेल तो ब्लॉग, तिथे सुद्धा आम्ही जेव्हा ट्रेक सुरू केला आणि आम्ही जस्ट फॉलो केला तो रूट, तर लिटरली आम्ही अर्धा तासाचा ट्रेक करून जिथून ट्रेक सुरू केला होता पार्किंग एरिया तिथे जाऊन पोचलेलो. आणि म्हणजे असं होतं खरं इथे. आणि खूप मोठं म्हणजे नॅशनल फॉरेस्ट आहे, त्याच्यामुळे खूप मोठा एरिया आहे. तुम्ही असं आपण एकदम ब्लाइंडली कोणताही रस्ता नाही फॉलो करू शकत. सो आता आम्ही मॅपमध्ये बघून चाललो आहे पुढे. चलो, आत्ता 11:15 वाजलेत आणि आता थोडीशी चढाई सुरू झाली आहे. आणि चढाई सुरू झाली आहे, थोडंसं मागे थोडंसं ऊन पण लागलं, त्यामुळे गरम होतं आहे. आणि आता मात्र चढाई सुरू आहे. एवढ्या वेळ छान निवांत ट्रेक चालू होता, उतार होता, सपाट रस्ता होता, त्याच्यामुळे मजा आली, काय थकलो नाही. पण आता मात्र अशी चढाई सुरू झाली आहे. मुलींनो चला बघत आता पुढे किती लेक आहेत, कसे व्ह्यूज मिळत आहेत आणि किती राहिले. अजून आम्ही काय जास्त बघितलं नाही आहे की अजून किती लेक्स असणार आहे. अगदी सगळीच माहिती आधीच काढून नाही घेतली आम्ही. त्या थोडे सरप्राइजेस ठेवलेत. चलो, पण हे जे गवत दिसतंय आजूबाजूला सगळं आता थोडंसं रंग बदलायला लागलं आहे त्याने. आणि फॉलमध्ये हे पूर्ण कलरफुल होतं, गुलाबी आणि नारंगी रंगामध्ये. त्याच्यामुळे मला वाटतं की तेवढी गर्दी नाही आहे आज ट्रेकला. लोक आहेत पण खूप जास्त गर्दी नाही आहे. मला वाटतं हे 1-2 आठवड्यांनी खूप गर्दी होईल या ट्रेल्सना. प्रॉपर आता चढाई चालू झालेली आहे. बघा असं अशी लोक दिसतात वरती. आता जस्ट एक पॅच आम्ही चढून आलो. अजून एक पॅच दिसतोय वरती. हा जो डोंगर आहे पाठीमागे, हा आपल्याला चढायचा आहे आता. चला चला, चलते रहो अजून एक खूप सुंदर व्ह्यू आपली वाट पाहतोय. सो कीप गोईंग. आता जो हा व्ह्यू दिसतोय हा आपला दुसरा लेक जो होता त्या लेकला पूर्ण एक राऊंड मारून आम्ही वरती आलो आहे. आणि तो हा लेक आहे आणि मागे आहे हा माउंट बेकर. खूप सुंदर व्ह्यू दिसतो इथून. हा एरिया थोडा सपाट रस्ता लागलाय. खूप छान व्ह्यू, खूप छान दिसतोय. आता मात्र ऊन पण छान आहे, त्याच्यामुळे उन्हामध्ये उठून दिसतोय व्ह्यू. आता हा पूर्ण एकदा एक चढ हल्ला आणि भरपूर चढ आहे. आता जेवढा आपण उतार केला, जेवढा छान रस्ता होता, तेवढाच आता चढ असणार आहे, खूप जास्त. आता चालू झालेला आहे चढ. खरा ट्रेक आहे, बऱ्यापैकी दमवणार आहे जरा. कुठे गेल्या पोरी आमच्या? चला चला, चलो. एवढं तर चढून आलोय आम्ही खालनं. इथून आलोय वरती. हा जो लेक आहे, दुसरा लेक आहे. ह्या लेकला एक राऊंड मारून पण वरती चढत आलोय. एवढ्या वरती आलोय. चलो, तर हा एक पॉईंट आला आहे आणि मला असं वाटतं की आमचं पार्किंग ना इथे कुठेतरी आहे. हां, इथे कुठेतरी पार्किंग आहे आमचं. आणि हा जो डोंगर दिसतोय समोर, हा आर्टिस्ट पॉईंट म्हणतात त्याला. आणि या साईडला जे आहे हा माउंट बेकर आहे. आणि इथून आपण वरती आलो खालनं. चला, 1.5 तासाचा अजून आपला ट्रेक राहिलेला आहे. हा दुसरा लेक मला असं वाटतंय लागला तर लागेल, नाहीतर मग आता आपण डायरेक्ट पार्किंगमध्येच जाणार. आत्ता आपण ज्या या पॉईंटला होतो तो हा या ट्रेलच्या सगळ्यात हायेस्ट पॉईंट आहे. जवळजवळ 9,500 फूट उंच आहे आपण समुद्रसपाटीपासून. एकतर आपण गाडीने माउंट बेकरवरती आलो, पूर्ण वरतीपर्यंत आलो आहे पार्किंगपर्यंत. तिथेच आपले एक 5-6 हजार फूट तर तिथे कवर झाले. आणि या ट्रेकचं एलिव्हेशन जे आहे ते 1700 फूट आहे. त्याच्यामुळे 1700 फूट वरती आलो आहे पार्किंग लॉटपासून. तर टोटल आपण जवळजवळ 9,500 फूट उंचावरती आहे.
आणि पाठीमागे समोर माउंट बेकर पण दिसतो. माउंट बेकरची हाईट साधारण 14 ते 15,000 फूट इतकी असेल. तर एवढ्या उंचावरती आलो आहे आपण. पण एवढं आहे की गाडीने वरतीपर्यंत आलो, त्यामुळे आपण काय असं सुरुवातीपासून हा ट्रेल केलेला नाही आहे. ट्रेल म्हणण्यापेक्षा हा जो डोंगर आहे पूर्ण सुरुवातीपासून चढला नाही आहे. रेग्युलर ट्रेल जो करतो, ट्रेल जाणाऱ्या हायेस्ट पॉईंटवरती आपण आत्ता होतो. आणि जो माउंट बेकर आहे तो लोक जे प्रोफेशनल ट्रेक करतात ते लोक जातात तो माउंट बेकर चढायला. पण आपण नाही जाऊ शकत, म्हणजे असं उठून नाही जाऊ शकत, त्याच्यासाठी खूप तयारी करावी लागते. चला तर हायेस्ट पॉईंटला तर येऊन गेलो. चला तर या साईडला जर बघितलं तर अजून एक लेक आहे खाली. मला असं वाटतं की त्या लेकचा आपल्याला व्ह्यू दिसू शकतो. हे आहे, आपण उतरतोय आणि फार सुंदर, हा पण रस्ता फार सुंदर आहे. तर आपल्याला असं हे पूर्ण खाली उतरून जायचं आहे. दिसत आहेत लोक इथे. चलो लेट्स गो. असला कमालीचा सुंदर ट्रेल आहे हा. फॉल कलर्स आहे त्या डोंगरावरती आणि असा एकदम पूर्ण कलरफुल रस्ता आहे. आणि इथे खूप कलर्स दिसत आहेत. खरं तर अजून कलरफुल होतील ते, पण खूप जास्त कलर्स दिसत आहेत इथे. आता 12:30 वाजलेत दुपारचे आणि चौथा आणि बहुतेक शेवटचा लेक आम्हाला दिसतोय. पूर्ण खाली उतरून आलोय आम्ही. हा पाठीमागचा डोंगर वाटतो छोटासा, पण खूप मोठा डोंगर आहे. तर आता जस्ट उतरतोच आहे आणि पोहोचतोय खाली. आणि समोर आहे लेक, मी दाखवते. हा आहे चौथा लेक आणि हा निळाशार लेक आहे. फार सुंदर दिसतोय. खरंच जवळ आलो त्याच्यामुळे बहुतेक एवढा व्ह्यू दिसत नसेल, पण असा आहे लेक. तर आत्ताचा जो ट्रेल जातोय तो लेकच्या कडेनेच आहे. खूप सुंदर ट्रेल आहे. लेकपाशी पोहोचल्यानंतर आपल्याला वरती सुद्धा जायचं आहे. तर अजून थोडासा वेळ लागणार आहे. 12:30 वाजलेत. मला असं वाटतं की 1:30 तरी वाजतील वरती जाईपर्यंत. आणि 8ला चालू केला होता ट्रेक. 8 आणि 4 12 1 5 ते 5.5 तास लागले ट्रेक करायला. आम्ही वरून चालू केलं. सो वरून जाऊन आम्ही असं खाली आलेलो आहे. सो आता इथे जे पार्किंग असणार आहे ते वेगळं पार्किंग असणार आहे. मी असं विचार करते की कोणाकडे तरी आम्ही असं लिफ्ट मागू आणि सांगू त्यांना की आम्हाला वरच्या पार्किंगला सोडा. सो म्हणजे तेवढा तरी वेळ वाचेल आमचा. तर चला आधी पोचूयात पार्किंगमध्ये आणि हा लेक पाहूयात आणि मग पुढे कसं जायचं ते ठरवूयात. ट्रेक सोपा नाही म्हणणार. थोडासा जरी एलिव्हेशन कमी असलं, 6 माईलचा असला तरी थोडासा दमवणार आहे. असं नाही आहे की एकदमच इझी आहे. इझी ट्रेल नाही आहे, पण करू शकतो. आणि ट्रेल तर सुंदर आहे, हे तर आपण पाहतोच आहे. आता आहे हा असा लेकचा व्ह्यू. खूपच भारी. इतकं चमकतंय पाणी ह्या सूर्याच्या प्रकाशामध्ये. खूप सुंदर स्वच्छ पाणी, खूपच छान दिसतंय. आणि इथे जे लोक बसलेले आहेत ते वरती पार्किंग आहे, पार्किंग करायचं आणि छोटासाच ट्रेल आहे, तो ट्रेल करून खाली यायचं आणि निवांत बसायचं. म्हणजे तुम्हाला खूप मोठा ट्रेक करायची गरज नाही आहे, काही नाही आहे. फक्त ड्राईव्ह करून यायचं आणि निवांत वेळ घालवू शकतो या लेकपाशी. आणि इथून मात्र जाताना आता असा रस्ता आहे आम्हाला पलीकडे जायला. चलो आधी मी तो रस्ता क्रॉस करतो. या लेकमध्ये आता तोंडावरती पाणी मारलं. इतकं थंडगार पाणी, एकदम सूदिंग. ऊन आहे मस्त आणि बर्फासारखं थंड पाणी आहे, पण खूप छान थेरपी आहे ही. आणि इथे तर खरं अजून 1-2 तास म्हटलं तरी आरामात बसू शकतो. पण आता आपल्याला रिटर्न जायचं आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ थांबू शकत नाही. पण म्हटलं आपण एवढं लांब आलो आहे, थंडावरती पाणी तर मारलं पाहिजे. पोहोचलो आम्ही इथे व्हिजिटिंग सेंटरला. तर आता व्हिजिटिंग सेंटरमध्ये आम्ही इथे बघणार आहेत. आमचा पार्किंगचा पॉईंट वेगळा आहे, आणि ह्या वेगळ्या पॉईंटला पोहोचलो आहे. ट्रेल पूर्ण केलं आहे, पण आता आम्ही कोणाकडे तरी लिफ्ट मागणार आहे की आम्हाला वरती सोडा आमच्या पार्किंगपाशी. आम्ही आता जिथे आमची कार पार्क केली आहे ना तिथे आम्ही चालत जातो आहे, कारण की इथे आम्ही ट्राय केलं लिफ्ट घ्यायची, पण कोणी लिफ्ट देत नाही आहे. आणि थोडंसं सेफ्टी रिझन पण आहे. एक इंडियन मिळाले होते आम्हाला, ते ॲक्च्युली सोडायला पण तयार होते, पण त्यांची इलेक्ट्रिक कार होती. तर ते बोलले ते कॅल्क्युलेट केलं आहे त्यांनी सगळं, किती
चार्जिंग राहिले वगैरे. ते बोलले होते आम्हाला की थांबतो आम्ही, जर कोणी नाही सोडलं तर आम्ही सोडतो. बट आम्ही त्यांना म्हटलं की नाही ठीक आहे जा तुम्ही. पण मग आम्ही ठरवलं की ठीक आहे, त्याच्यापेक्षा आपलं चालत गेलेलंच बरं. कारण की जर आमच्याकडे पण जर कोणी अशी लिफ्ट मागितली असते तर कदाचित आम्ही पण नसती दिली. कोणावरती विश्वास नाही ठेवू शकत. तर चालत चाललो आहे. खूप म्हणजे खूप छान झाला हा ट्रेक आणि इतका सुंदर ट्रेल झाला. इतके सुंदर सुंदर व्ह्यूज पाहायला मिळाले आणि खूप सॅटिस्फॅक्शन देणारा हा ट्रेक होता. आत्ता दुपारचे 2 वाजलेत. पण एक ट्विस्ट आला. आमचा व्लॉग मी संपवतच होते, पण जसं सांगितलं मी आधी की लिफ्ट आम्हाला मिळाली नाही. मग आम्ही व्हिजिटर सेंटर पॉईंटवरून ट्रेलला वरती जायचं होतं. तर खूपच मोठी चढाई होती आणि शेवटची जी होती ती खूप स्टीप होती. तर तिथंपर्यंत गेलो आणि बेसिकली जर तुम्ही ट्रेक कुठूनही सुरू करा, तुम्ही व्हिजिटर सेंटर पासून जर सुरू केला तर तुमचा ट्रेल इथे संपणार आहे या पार्किंग एरियामध्ये आणि मग तुम्हाला चालत तिथं पण जावं लागेल. आणि जर तुम्ही ह्या पॉईंट पासून जर सुरू केला तर तुमचा व्हिजिटर सेंटरला संपणार आणि तुम्हाला वरती चढत जावं लागणार आहे. सो एनिवे चढावं लागणारच आहे. तर आता अशा रीतीने आमचा ट्रेक पूर्ण झालेला आहे. थोडासा आहे, भरपूर थोडासा नाही, भरपूर आहे चालायचं. सगळे पाय आहे ते समजलं, दुखायला लागलेत पाय. पण खूपच अमेझिंग आणि खूप छान ट्रेक होता. आणि आता आम्ही थोडंसं काहीतरी खाऊन घेऊ आणि आता एक 2-3 तासामध्ये आम्ही घरी पोहोचू. 2-3 तासाचा ड्राईव्ह आहे आणि ड्राईव्ह सुद्धा खूप सिनिक आहे. आता पूर्ण डोंगरांच्या मधून ड्राईव्ह आहे, इतका सिनिक ड्राईव्ह आहे. सो ड्राईव्ह करायला पण खूप मजा येते. तर आजचा जो भाग आहे तो मी इथेच थांबवतेय. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. धन्यवाद.